बस स्टॉप बघा, व्हेज मिक्स आणि हे रोटे आलेले आहेत. ते सगळे इष्ट थांबले तिथे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गावाला चाललो आहे आणि गावाला आपण चाललो आहे ते आपण एकदम स्पेशल गाडीत चाललो आहे. म्हणजे एवढे पण काय स्पेशल नाही, आपण मला भेटेल कसा होतो आहे काय. आणि अजून जाताना आपला सातारा जिल्हा पुणे जिल्हा पूर्णपणे आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि केला जातो आणि कशा प्रकारचा होतो हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. आपली जर्नी चालू होत आहे. आता आपण चाललो आहे सध्या हायवेला, जे काही आहे इथून 5 ते 10 मिनटं एवढ्या अंतरावरती आहे आणि तिथून पुढे आपला चालू होईल प्रवास. तर हा प्रवास तुम्ही एन्जॉय करा, ठीक आहे. चला, आता डेरवलीच्या स्टॉपला आहे. इकडे 50 रुपयाचा नारळ पैसा फुल वसूल होण्यासाठी बायकोने त्यातलं खोबरं देखील सोडलं नाही. दगदगत्या जीवनामधील आजकं खात खात निघालो गावच्या दिशेने. बायकोला माहेर जाण्याची ओढ, मुलीला फिरायला जाण्याची ओढ, तर मला निसर्गातील छायाचित्र टिपण्याची ओढ. 500 रुपयाला 5 रुपये कमी एवढे तिकीट काढली आणि ही तिकीट व्यवस्थित जपून ठेवण्यासाठी बायकोकडे दिली. शिरवाळ पडले होतं, म्हणजेच की सूर्याच्या आड ढग आले होते. हा भातांचा बोगदा पास केलाय आपण आणि वातावरण बघू शकता, पावसासारखं वातावरण झालंय. आवाज भरपूर आहे त्याचा आणि एकंदर आता 1:30 वाजले आहे आणि आता बघू आता किती वाजता पोहोचते गाडी आपली. पाठीमागच्या साईडला जर विंडो साईडला म्हटलं थोडंसं तुम्हाला दाखवतो काय ना काय. हे बघू शकता, एसटी धड 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 भरपूर आवाज होतोय, बघू शकता. आपली एसटी आणि ते कोणतरी पेंट आहे. महामंडळाचं मला हे गोष्ट आवडते की म्हणजे काय अपघात वगैरे झाला तर ते कव्हरअप वगैरे असतं. त्यासाठी एस टीचा प्रवास चांगला असतो. सुखाचा पेला त्यांनी अर्धे तिकीट केली, त्याच्यामुळं ते एस टीनं खूप म्हणजे कमी तिकीटमध्ये आपल्याला गावाला यायला जायला बरं असतं. किंवा इतर प्रवास देखील तुम्ही करू शकता एस टीने. आणि बाकी काय ना, थोडंसं एस टी थोड्याशा कंडिशन काय. आता इथे हॉटेलवरती गाडी थांबली. इथे हॉटेल की पेट्रोल पंप आहे वाटतं इथे. अचूदा ढाबा काहीतरी ते आपण सुद्धा इथे जेवण करणार आहे, जेवणाचा आस्वाद घेणार आहे. ते सगळे एसट्याच थांबल्यात तिथे. 15 मिनटासाठी गाडी थांबणार आहे जेवायसाठी. आपण पण जाऊया जेवायला आणि जेवण करूया. जेवायला जायचं फक्त. हे हॉटेल राजूदा ट्रक टर्मिनल ढाबा. ॲक्च्युली आम्ही जेवण आता ऑर्डर केलं आहे मिक्स व्हेज, जे की आहे 200 रुपयाला आणि एक 4 रोट्या तंदुरी, जे की आहे 20 रुपयाला एक रोटी. तर आपण तुम्ही गॅसची सेटिंग इथं कूपन घ्यायला लागतं यांचं आणि यांचा रेट वगैरे इथं आहे बघा. सेल्फ सर्विस आहे. इथून कूपन घ्यायचं आणि इकडे बसायचं. हे बघा एरिया. नंतर ड्रायव्हर कंडक्टर बसलं तिकडे. इथं श्रीचं चाललंय खेळायचं. व्हेज मिक्स आणि हे रोटे आलेले आहेत. आता आपण ट्राय करूया थोड्या वेळात. मिक्स व्हेज भाजी बघू शकता आणि हे रोटी.
पनीर आहे ना याच्यात? हो आहे ना. अच्छा. आणि अजून काय काय भाज्या आहेत त्याच्यामध्ये? त्यामध्ये तुम्हाला बीन्स येणार, गाजर येणार, अच्छा. मटर येणार, पनीर येणार, फ्लॉवर येणार. अच्छा. त्यात बीन्स, गाजर, मटर, पनीर मिक्स व्हेजमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण आता ट्राय करूया. श्री स्टार्ट कर. बघ कसं आहे जेवण. शेफ आता ट्राय करूया यांची भाजी. छान आहे, मस्त एकदम टेस्टी आहे. पनीर पण खूप छान आहे. टेस्टच छान आहे. तर जेवण झालं आपलं, जेवलं बिवलो, आता गाडीत बसलो आहे. आता गाडी चालली पुढे. आता सध्या खालापूरच्या पुढे आहे गाडी, खोपोलीच्या इथे. हायवे बघू शकता, मस्त ढगाळ वातावरण झालं आहे. पावसाची काही गॅरंटी नाही, कधी पाऊस पडेल सांगू शकत नाही. बघू शकता ढग किती काय भोर ढग झालं. आज पाऊस पडेल असं वाटतंय मला, पण बघूया आता काय. आता हवामान खात्याचं काय आहे, अंदाज वाटते पाऊस पडेल. असं लोणावळ्यामध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे. पाऊस येतोय बघा, आमचा पाऊस येतोय. तुम्हाला काही मिनिटापूर्वी बोललेलो की पाऊस येईल असा अंदाज आहे मला. अक्षरशः पाऊस आलेला आहे. पावसानं आपलं ऐकलेलं आहे. दीड तासानंतर तब्बल हा महामार्ग इथे संपतो आणि त्याच्यानंतर इथून पुढे ट्रॅफिकची सुरुवात होते. गाडी पुण्यामध्ये एंट्री केली गाडीने, म्हणजे आज चालली स्वारगेट साईडला. कारण पुण्याचं ट्रॅफिक बघा आहे, पुन्हा सगळं भरलं आहे ट्रॅफिकने आणि पाऊस पण वरती भरला आहे आणि पुणं पण भरलं आहे. ये देखो, ये श्री के पापा है. ये देखो, ये श्री के पापा कितने काले हो गए. मैं मेरे थे तभी वो काले हैं. oh, no. और मैं गाँवठी हूँ, गाँव से आए हो, लेकिन देखो मेरा स्किन कितना गोरा है. मेरे को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. स्वारगेटला पोहोचलोय आता आपण. बस स्टॉप बघा. स्वारगेट, चला स्वारगेट. ही आपली गाडी आहे इथे आणि हे इथं गाड्या उभ्या राहिल्यात. इथे स्नॅक बार इथे. 10 मिनिटाच्या ब्रेकनंतर गाडी लगेच निघाली फलटणच्या दिशेने. आता एसटी आपली स्वारगेटमधून पुढे निघते. अख्खा पुणे पावसाने एकदम झुडपून काढला होता, त्यामुळं गाडी एकदम ट्रॅफिकमधून हळूहळू पुढं चाललेली आहे. स्वारगेटमधनं जराशी पुढं गेलं की असा भारी भारी नजारा बघायला वाटतंय. आणि आली बघा पुणे छावणी. पुढच्या सीटवर बसले आपण आणि बाजूला ड्रायव्हर काका आहे, त्यांची गाडी चालवत चालली आहे. त्यांना डिस्टर्ब करणं चुकीचं आहे, त्याच्यामुळं आपण आपलं काम करत आहे, ते त्यांचं काम करत होतं. आणि आपलं पुण्यातील हिरवं, पुण्यातील निसर्ग आणि मस्त ग्रीन ग्रीन झालं. पण तिकडे मला वाटतं पाऊस पडला आहे थोडाफार. हे मुरलीधर अण्णा मोहोळ आत्ता नुकतेच मंत्री झाले, पण त्यावेळेस जाताना खासदार फक्त होते.
दिवे घाटातून ज्यावेळेस वर आलो आणि सासवडच्या स्टॉपला या आजी भेटल्या त्यावेळेस वाटलं आपण आपल्या गावाला आलो. लई कडकडे आली 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 आली. ए कुठे गेलती का? श्री कुठे गेलेली फिरायला. ये. सासवडमध्ये गाडी एकदम खचाक दिसणी फुल भरली. सगळ्या सीट पॅक झालत्या. मी मात्र व्हिडिओ घेण्यात व्यस्त होतो. कोण झोपतंय, कोण पेंगतंय, कोण डुलका मारतंय, कोण गावाला चाललाय तर कोण जेजुरीला चाललाय. सगळ्या सीटेवर साधारणतः 50 ते 60 लोकांचा प्रवास चालू होता. म्हणजेच की डोक्याचा असो, मानसिक ताणचा असो किंवा अजून कोणत्या गोष्टीचा असो, मात्र प्रवास हा प्रवासच असतो. जेजुरीतनं बाहेर पडलो की नीराचं लागलं रेल्वे ट्रॅक. बाजार बघू शकता. बाय द वे हे नीरा गाव आहे ना, इथे आमची वहिनी राहतात. वहिनी बाय द वे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर बघा तुमचा बाजार वाव काय सुंदर वातावरण. छान. मित्रांनो गावचं वातावरणच जाग आहे बघा. मस्त काळवाट जमीन, काळे भोर. गावचं क्लायमेट बघू शकता. खूप छान. बस स्टॉपमध्ये जी राणी फक्त गादीसाठी न लढता अखंड हिंदुस्थानासाठी लढली ती म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं इथं स्मारक आहे लोणंद या ठिकाणी. कधी गेला तर इथं व्हिजिट द्या. रात्रीचे 7:30-8 वाजलेत आणि हा आहे फलटण हायवे. साधारणतः आम्हाला 9 वाजल्या निंबोरे या ठिकाणी पोचण्यासाठी. मित्रांनो हा एक प्रवास नसून आठवणीला उजाळा देणारा हा एक अनुभवच आहे. घरी पोचल्यानंतर त्या जुन्या चालीरीती पूर्ण करण्यासाठी आमच्या सासूबाई आल्या भाकरीचा तुकडा घेऊन. आरू ए आरू वहिनीला भेटली का चांगली तू? वहिनीच्या गळावर भेट घे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा. टाटा बाय बाय. थँक्यू.